यवतमाळच्या पुतळा प्रकरणावर आमदार बाळासाहेब मंगरुळकर यांची प्रतिक्रिया. महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई आज त्यांची जयंती आहे, त्यांना अभिवादन करतो. इथं उपस्थित असलेले मंचकावर सगळे मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनी, मध्यंतरी विधी मंडळाचं कामकाज चालू असताना डॉक्टर घावडे साहेब माझ्याकडे आले आणि आम्ही दोघंही मिळून आपले नेते भुजबळ साहेब यांच्याकडे गेले आणि त्यांना आम्ही पत्र दिलं तर आम्हाला स्टेट बँक चौकामधली आपली जागा मागितलेली आहे, ते पुतळ्यासाठी आपण द्यावं. आणि लगेच त्यांनी PS त्यांच्या ओळखीला बोलावलं आणि सांगितलं का कमिशनरला फोन लावा आणि ही जागा सावित्रीबाई फुलेला कशी देता येईल. तसंही ते आले का म्हणे आमदार साहेब आपल्याला आधी 10 तासाचा करायचा. म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर रात्री मी तुमच्यासोबत येतो, मी थांबतो, बसतो, आपण करू आणि तुम्हाला जे मदत लागेल ते पण मी देण्यास तयार आहे. डॉक्टर साहेब, कविताताई दोघेच माझ्या होते आणि माधुरीताई होत्या, तिघं पण. मी म्हटलं बसा, पुतळा लावायचं असेल तर मी हजर राहतो, मी तुम्हाला काय मदत आर्थिक पाहिजे ते करून देतो, तुम्ही सांगत त्याप्रमाणे. कालचा जो प्रकार पण मी तिथून शिवला फोन लावला, शिवला उचलला आणि नंतर फोन बंद करून दिला. मी सतत त्यांच्या फोनवर बाळाच्या देवाचाही मला एक त्याच्यावर मिस कॉल दिसला, त्यांचाही फोन लागत होता, मी नव्हतो त्या रेंजमध्ये. नंतर मी पाचगारे साहेबांना फोन लावला, त्यांच्याकडून परिस्थिती समजून गेली. ठाणेदाराने फोन लावला, ठाणेदाराने फोन उचलला आणि बोलले ते तर मला आदेश आहे, माझा बंदोबस्त असतो, याच्यामध्ये मी काही इन्व्हॉल्व नसतो. मला बंदोबस्त मागितला, मी तिथं बंदोबस्त येतो. आणि शिवनं शेवटपर्यंत फोन उचलला नाही आणि नंतर फोन आला, त्यामुळे शिवसाहेब फोन तुमच्यापर्यंत, तुम्ही फोन चालू ठेवायला पाहिजे. अशा परिस्थितीत काय झालं, मी म्हटलं पुतळा तिथं जाऊ द्या, उद्या जयंती आहे आणि जयंती साजरी झाल्यानंतर आपण काय करायचं आपण बघू शकतो. हां, तुम्हाला उचलायचंच आहे तर जयंती उद्या, लोकांना तिथं दर्शन घेऊ द्या. मग आपण मी दुपारी गेलो, डॉक्टर साहेब वगैरे 5-6 जण तिथं होतं. मी पुतळ्याला हार टाकून आलो. जेव्हा पुतळा काल रात्री बसला, काल दुपारी डॉक्टर साहेब आपण शिकवलं. पण हे जे रात्रीचा प्रकार यांनी प्रशासनाने केला आहे तो अत्यंत निंदनीय आहे आणि मी त्याचा कठोर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये आपल्याला जे चळवळ या बाबतीत उभी करायची असेल त्यामध्ये मी सहभागी होण्यास पूर्ण 100% तयार आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय